वाशिम के अकुला रोड स्थित तिरुपति सिटी कॉलोनी के निवासियों की मूलभूत सुविधाएं बिल्डर गिरीश लाहोटी ने बंद कर दी है, जिसके चलते संतप्त नागरिकों ने आंदोलन कर सभी सुविधा पूर्ववत करने की मांग की है। साथ ही बिल्डर लाहोटी के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज करने की मांग भी की गई। वाशिम शहर के समीपस्थ अकुला रोड पर स्थित तिरुपति सिटी कॉलोनी के बिल्डर गिरीश लाहोटी मनमानी कर रहे हैं। पैसा देने के बावजूद तिरुपति सिटी में रहने वाले नागरिकों को बुनियादी सुविधाएं नहीं मिल रही हैं, इसलिए यहां के नागरिक आक्रामक हो गए हैं। उन्होंने आज तिरुपति सिटी कॉलोनी के सामने आंदोलन कर बिल्डर लाहोटी के खिलाफ धोखाधड़ी का अपराध दाखिल करने की मांग की। तिरुपति सिटी कॉलोनी के बिल्डर लाहोटी की मनमानी से तंग आए इन नागरिकों ने वाशिम के जिलाधिकारी पुलिस अधीक्षक से शिकायत कर बिल्डर पर मुकदमा दर्ज करने की मांग की है। बुनियादी सुविधा देने के नाम पर बिल्डर लाहोटी ने इन नागरिकों से सालाना 2 से 2.5 लाख रुपए और कुछ नागरिकों से 25,000 रुपए की रकम वसूली है। बावजूद इसके पिछले 14 वर्षों से यहाँ के नागरिकों को पीने का पानी, स्वच्छता और अन्य बुनियादी सुविधाएं प्रदान नहीं की जाती है। इस संबंध में जब बिल्डर गिरीश लाहोटी से जवाब मांगा गया तो यहाँ के नागरिकों ने भी शिकायत की है कि वह अभद्र व्यवहार कर उन्हें अपमानित कर रहे हैं। आमच्या मूलभूत सुविधा म्हणजे जे बिल्डर आहेत त्यांना आम्हाला पाणी पुरवणे, त्यानंतर आमचा कचरा उचलणे याकरिता त्यांनी आमच्याकडनं बऱ्याच लोकांकडनं वन टाइम मेंटेनन्सच्या स्वरूपात 2,20,000 रुपये घेतलेले आहेत। त्याबाबतच्या पावत्या आमच्या लोकांना दिलेल्या नाहीत। तसेच जे इयरली देतात त्यांच्याकडनं 22,000 रुपये पर इयर चार्ज करतात। ते त्याचा हिशोब मागितला असता ते हिशोब देण्यास तयार नाहीत। ते त्यांची मनमानी करत आहेत। त्याकरिता आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। फसवणूक झालेली आहे त्याबाबत सुद्धा आम्ही पोलीस स्टेशन शहर इथे तक्रार त्यांच्या विरुद्ध देणार आहोत। तसेच त्यांनी ज्या आम्हाला सदनिका विकत घेता वेळेस आश्वासन दिले होते की ॲम्युनिटीज देऊ तुम्हाला, ॲम्युनिटीज मध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, जिम, त्यानंतर बॅडमिंटन हॉल ह्या सुद्धा त्यांनी आजपर्यंत आम्हाला दिलेल्या नाही। जवळपास 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही त्यांना बोलण्यासाठी गेलो असता ते उद्धटपणे आम्हाला उत्तर देतात। त्याबद्दल सुद्धा आम्ही पोलीस स्टेशन शहर इथे तक्रार दिलेली आहे। सदनिका विकल्या त्यावेळेस 51% सदनिका विकत झाल्यानंतर सोसायटी फर्म करतील, परंतु त्यांनी सोसायटी सुद्धा फर्म केलेली नाही। वास्तविक पाहता मोफा अधिनियम 1963 नुसार सेक्शन 10 नुसार त्यांना सदनिका धारकांना सोसायटी हँडओव्हर करून हाऊसिंग सोसायटी निर्माण करणे गरजेचे आहे, मॅन्डेटरी आहे, परंतु तसं त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे सेक्शन 13 नुसार ते शिक्षेस पात्र आहे, त्यांना 3 वर्षापर्यंत शिक्षा त्यामध्ये होऊ शकते। ही बाब सुद्धा आम्ही त्यांना सांगितली तरी ते कायद्याला केराची टोपली दाखवत आहेत आणि कायद्याचा कोणत्याही प्रकारे मान ठेवत नाहीत आणि त्यांची मनमानी करत आहेत ते। इस बीच नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी ने यहां आकर नागरिकों से मुलाकात की, तब इन नागरिकों ने उन्हें अपनी समस्या से अवगत कराया। इस संदर्भ में जिलाधिकारी से चर्चा कर संबंधित बिल्डर पर कार्रवाई करने का आश्वासन नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी ने दिया। तिरुपति सिटी वाल्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या ज्या मूळ सुविधा असतात, जसं पाणी हा मूळ सुविधा आहे, ती त्यांची बंद करण्यात आलेली आहे। ते चुकीचंच झालेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तात्काळ पाण्याची सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कचरा कुंड्या उचलून नेल्या किंवा त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्यावर पण घाला घातला जातो आहे आणि बऱ्याचशा कायद्यांचं ते उल्लंघन करत आहेत त्यांचे अध्यक्ष। तर आम्ही हे तात्काळ मॅडमशी, आमच्या माननीय कलेक्टर मॅडम यांच्याशी चर्चा करू आणि त्या संदर्भात काय करता येईल ते मॅडमशी चर्चा करूनच आम्ही सांगू शकतो। सध्या मी नायब तहसीलदार आहे आणि जे काय अधिकार आहेत ते आमच्या माननीय कलेक्टर मॅडमला आहे, तर मी त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करते, पत्रव्यवहार करते आणि तात्काळ यांच्या ह्याच्यावर जे काय रेमेडी करता येईल ती तात्काळ करतो।